यानंतर मी विनंती करतो महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सन्माननीय अध्यक्ष श्रीमान अमित साहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य सरचिटणीस संघटक व सचिव आपणास विनंती करतो की आपण सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा सन्मान आणि स्वागत करायचं आहे। शिवछत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा आपणास भेट ह्या 20व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यानिमित्त त्यानंतर मान्यवरांचे आभार। त्यानंतर जेनझी आंदोलनात धाडसीपणे पोलीस व्हॅन समोर उभी राहणारी रिया अहिर व 50 ग्रॅम पुडी खिशात टाकून अडकवेन म्हणणाऱ्या अधिकाऱ्याचा व्हिडिओ काढणारा हर्षवर्धन कदम यांचा सत्कार करण्याची विनंती राजसाहेबांना करतो। रिया आणि हर्षवर्धन आपण व्यासपीठावर येण्याचे करावे। रिया प्लीज। हर्षवर्धन आला, जवळ आला। त्यानंतर धन्यवाद रिया, धन्यवाद हर्षवर्धन, थँक्यू। यानंतर द कोकण कलेक्टिव्ह यांच्या गायिकांच्या समूहाचा सन्मान करण्याची विनंती राजसाहेबांना करतो। बहारदार असा कार्यक्रम ज्यांनी सादर केला। महाराष्ट्राची परंपरा सांस्कृतिक दृष्टीने अजरामर करण्यासाठी हा जो हातभार त्यांनी या संगीत क्षेत्रात लावलेला आहे, द कोकण कलेक्टिव्ह। धन्यवाद कोकण कलेक्टिव्ह। आणि आता व्यासपीठावरील मान्यवरांना एक विनंती आहे की सदस्य नोंदणी अभियानाची एक एव्ही आपण पाहणार आहोत, ती आपण कृपया पाहावी। आणि त्यानंतर अमित साहेब हा सदस्य नोंदणीचा पहिला फॉर्म भरणार आहेत। एव्ही प्लीज। सर मगाशीच आपण अमित साहेबांनी काय सांगितलेलं ऐकलं की आजच ही घोषणा झालेली आहे। हा अभिमान आणि हा अभियान दोन्हीही आता उच्च स्तरावर न्यायचे। पहिला फॉर्म अमित साहेब इथे भरणार आहेत। त्यांना विनंती करतो की आपण
मी विनंती करतो सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे यांना की आपण मार्गदर्शन करावं. इथे जमलेल्या विद्यार्थ्यांनो आणि कधी काळी विद्यार्थी असलेल्यांनो, हे लाईट जरा बंद करता येतील किंवा कमी करता येतील का? हे समोरचे हे हा पण हा बंद, हा आणि हा बंद करा पहिला. हा हा वरचा करता येईल का? हा बस. बघायला आलात का ऐकायला? ए बंद कमी कर रे भाऊ, मला डोकं दुखायला लागतं. आज विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन. खूप वर्ष झाली माझी राजकारणाची सुरुवातच ही विद्यार्थी सेनेतून झाली आणि त्याच्यातनं काम करत 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 घडत 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 आज इथपर्यंत आलो. अमित आणि त्याचे सगळे सहकारी उत्तम काम करतील अशी अपेक्षा आहे, आशा आहे. आणि या सदस्य नोंदणीला देखील भरघोस प्रतिसाद मिळेल अशी मी अपेक्षा करतो. आज एवढ्या मोठ्या आंदोलनानंतर आज इतक्या लगेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर लगेच इतक्या लवकर विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन आलाय. हे विद्यार्थ्यांचं आंदोलन का झालं, कशासाठी झालं हे आपण बोलूच. परंतु मी ज्या वेळेला कामाला सुरुवात केली त्यावेळेला काळ वेगळा होता, विषय वेगळे होते. आत्ताचे विषय वेगळे आहेत. त्यावेळेचा तरुण वेगळा होता, आत्ताचा तरुण वेगळा आहे. तेव्हाचे विद्यार्थी वेगळे होते, आत्ताचे विद्यार्थी वेगळे आहेत. आम्ही जो काळ पाहिला तो टेलिग्राम पासून ते इंस्टाग्राम पर्यंत पाहिला. आणि आत्ताच्या ह्या सगळ्या काय ती काय जेनझी म्हणजे 97 पासून जे जन्माला आले ते 2011 पर्यंतचे, बरोबर ना? 12 पर्यंत तेच ते. या मुलांचं म्हणणं काय, या मुलांना काय हवंय? आपण हे जेनझी जेनझी करतोय. इंग्रजी बोलणारी फक्त जेनझी नसतात. माझी विद्यार्थी सेनेच्या सर्व सहकार्यांना माझी विनंती आहे, जेनझी 97 नंतर जन्माला आलेले 2011 पर्यंत 12 पर्यंतची मुलं ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पण आहेत. मुंबई पुण्याचे दिल्लीचे फक्त जेनझी नसतात किंवा नाहीत. या मुलांच्या अपेक्षा काय आहेत, आशा काय आहेत, यांना काय हवंय? मला असं वाटतं ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. काही जुन्या ज्या काही भ्रामक कल्पना ज्या होत्या मला असं वाटतं त्याही आता आपण सोडून दिल्या पाहिजेत. आमच्या काळामध्ये आम्ही त्यावेळेला लहान असताना आमचे आई वडील सांगायचे, डोक्याला रात्री झोपताना तेल लावत जा, बुद्धी तल्लख होते.
एका माणसाने आयुष्यभर केसाला तेल चोपडलं पण बुद्धी नाही आली. प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो. आणि हे म्हणे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री. काय बोलतोय आपण? काय चाललंय? जग कुठे चाललंय? आपण काय बोलतो? आपण शिक्षण आणि तंत्रज्ञान त्याचा महाराष्ट्राचा मंत्री दगडावरच्या फुटप्रिंट्स, त्यांना फिंगरप्रिंट्स म्हणायच्या होत्या, ते म्हणे आता लिंक आधारशी करणार. कसं? मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे मला फिंगरप्रिंट्स बघायचे आहेत. कोल्हापूरकरांनी ज्ञान मिळावं म्हणून या माणसाला कोल्हापूरवरनं पुण्यात पाठवलं, जिकडे बाबा शिक्षणाचं बाहेरघर आहे. तिथेही काही नाही झालं. आता असे शिक्षण मंत्री म्हटल्यानंतर जेनझींचा पारा सणकणार की नाही सणकणार, चढणार की नाही चढणार, की ही अशी माणसं आमच्या नशिबी आणून तुम्ही ठेवली आहेत. आत्ताच मी एक पंतप्रधानांचं आत्ता आलेलं काहीतरी एक निवेदन आत्ता मी पाहून आलो. ज्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या प्रकारचे व्हिडिओज आणि ज्या प्रकारची भाषा वापरली गेली ती अयोग्य आहे. मला मान्य आहे. कोणाच्याही बाबतीमध्ये अशा प्रकारची खालच्या थरातली भाषा ही वापरली जाऊ नये, हे मला 100% मला मान्य आहे पंतप्रधानांचं. मला पंतप्रधानांना फक्त एवढंच सांगायचंय, हे तुमच्या पक्षातल्या लोकांना पण सांगा. महात्मा गांधींपासून जवाहरलाल नेहरूंपासून इंदिरा गांधींपासून आतापर्यंत सगळ्यांपर्यंत आमच्यापर्यंत ज्या प्रकारची तुमची ट्रोलची जी काही टीम प्रत्येक राज्यांमध्ये जी बसवलेली आहेत, लोक बसवलेली आहेत, ते कोणत्या भाषेमध्ये आणि कोणत्या गोष्टी करत असतात मी पाहत नाही. मला ज्या गोष्टी कानावरती येतात, आज अनेक कलाकार आहेत महाराष्ट्रामधले, अनेक कलाकार आहेत, ते म्हणतात बाबा बोलायलाच नको, काही लिहायलाच नको, इतक्या शिव्या पडतात, इतक्या गोष्टी होतात. ही यांचीच माणसं भरलेली आहेत. मला असं वाटतं पंतप्रधानांनी त्याही लोकांना सांगावं की त्यांनी बंद करावं म्हणून. हे गेल्या 12 वर्षातच सगळी सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाचे जी काही ट्रोलच्या टीम्स आहेत यांनी ह्या ज्या गोष्टी सुरू केल्या, याच्यातनच हे ज्याला म्हणतो ना आपण, जे तुम्ही पेराल तेच उगवेल, तेच आलं अंगावर तुमच्या. त्याच्यात पंतप्रधानांनी सांगितलं की मला शिव्या दिल्या, माझ्या आईबद्दल बोलले. चुकीचंच आहे, हे मनापासून सांगतो मी, हे चुकीचंच आहे. पण माझी पंतप्रधानांना विनंती आहे, दुसऱ्यांनाही आया असतात. हे तुम्ही तुमच्या पक्षातल्या लोकांना देखील हे सांगितलं पाहिजे की तुम्ही मर्यादा पाळल्या पाहिजेत. आज पंतप्रधान सांगतात की मी त्या मुलांना सगळ्यांना माफ केलं, पण इतकी वर्ष 12 वर्ष तुमच्या लोकांनी जे काही केलंय त्याची माफी कोण मागणार? जे विद्यार्थी तरुण तिकडे जंतर मंतरला बसले होते, त्यांची डोकी फोडली, ज्यांना लाठ्या काठ्या मारल्या, त्याचे आदेश देणारे जे लोक होते ते कधी माफी मागणार? आणि मला असं वाटतं की हे मूळ हे काय झालंय, नीटची परीक्षा हे कारण आहेच, पण हे प्रत्येक ठिकाणी त्याला जो काही रिस्पॉन्स मिळाला, सगळेच काही विद्यार्थी होते आणि तरुण होते, अनेक जे विद्यार्थी दशेतनं बाहेर आलेले आहेत, अनेक तरुण होते, अनेक तरुणी होत्या. हे का आले रस्त्यावरती?
याचं कारण सभोवतालचं वातावरण. आज अनेकांना वाटलं की हे फक्त नीटची परीक्षेचे पेपर फुटले, हे कारण होतं त्या आंदोलनाचं. पण त्या आंदोलनाने जे रौद्र स्वरूप धारण केलं त्याचं कारण हे आजूबाजूचं इतक्या वर्षांचं साचलेलं जे काही आहे ना, मला फुटपाथवरनं चालता येत नाही, माझ्याकडे पाणी तुंबलेलं असतं, आमच्याकडे बागा नाहीत, माझ्या लहान मुलांना खेळायला व्हायला मैदानं नाहीत, बाहेर कुठे घेऊन जायला जागा नाही, शिक्षण झालंय, नोकऱ्या मिळत नाहीयेत, सगळ्या कंपन्या खासगी लोकांना दिल्या जात आहेत, एकाच उद्योगपतीवरती मेहरबानी सुरू आहे, त्यालाच सगळी जंगलं दिली जात आहेत, त्यालाच सगळ्या जागा दिल्या जात आहेत. जेव्हा कधी बघावं तेव्हा या देशामध्ये फक्त निवडणुकाच सुरू आहेत, आमदार खासदार फोडले जात आहेत, 50-50, 100-100 कोटी. डिजिटल इंडिया, तुमच्याकडचे पैसे हे सगळे काय ते सगळे काय डिजिटलाइज केलेत वगैरे वगैरे काय 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 ज्या गोष्टी सगळ्या आता झाल्या. हे आमदार खासदार फुटतात त्यावेळेला कुठे कार्ड कुठे स्वाईप करतात? उलटा उलटा कार्ड स्वाईप. पैसे कुठे देतात मग? हे सगळं जे आहे हे सगळं साचलंय, हे सगळं साचलंय. त्या सगळ्या गोष्टींचा उद्रेक आता बाहेर येतोय, तो येणार, अजून येणार. हा विषय कोणाला तरी सत्तेवरनं खाली खेचणं आणि कोणाला तरी सत्तेवरती आणणं हा एवढ्या पुरता मामूली विषय नाहीये. हा देशाचा विषय आहे. हा देशाच्या भविष्याचा विषय आहे. देशातल्या विद्यार्थ्यांच्या तरुणांचा भविष्यातला विषय. हा काय होणार आहे त्यांचं? आज माझ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये, देशातल्या आज ग्रामीण भागामधला तिकडचा तरुण, तिकडच्या तरुणी काय करत असतील दिवसभर, काय विचार करत असतील? तो तिकडचा तरुण ज्यावेळेला विचार करत असेल की बाबा माझ्या बाजूच्या घरामध्ये एकाने शेतकऱ्यांनी माझ्या वडिलांचे मित्र होते, त्यांनी आत्महत्या केली, त्यांच्या अंत्यविधीसाठी तो मुलगा जाणार, विचार काय करणार? हे माझ्या वडिलांच्या मनामध्ये येऊ नये, मग याच्यासाठी मी काय केलं पाहिजे? मग मी शहरात गेलं पाहिजे. मग शहरात गेल्यावरती काय होणार माझं? मला कुठून नोकरी मिळणार? मला कुठून शिक्षण मिळणार? माझं पुढे काय होणार? आज शहरांची परिस्थिती बघा. या सरकारने येऊन सांगितलं होतं आम्ही स्मार्ट सिटी करणार. कुठे आहेत त्या स्मार्ट सिटीज? आमच्याकडे रस्ते, पूल, जे काय ब्रिजेस जे काय बांधले जात आहेत, आपण त्याला विकास म्हणतोय. आपली शहरं ही राहण्यायोग्य आहेत का? इथपासून सगळी सुरुवात आहे ना. जर शहरातल्या लोकांना राहायला जर समजा त्रास होत असेल तर महाराष्ट्रातल्या, देशातल्या ग्रामीण भागामधनं जी लोक शहरामध्ये येत आहेत, कुठे राहणार आहेत? काय होणार या शहरांचं? मी आता एक जस्ट तुमच्यासाठी म्हणून एक आकडा म्हणून आणलाय. आजची देशाची शिक्षणाची परिस्थिती हे वर्तमानपत्रांमध्ये आलेलं, हे वेबसाईटवरनं काढलेलं, अनेक गोष्टींमधनं आलेलं, हे त्याच्यातनं मी हे तुमच्या समोर मांडतोय. आजची देशाची शिक्षणाची परिस्थिती काय आहे? देशातील 1 लाख शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह नाही. 1 लाख. 15,000 शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. 2004 मध्ये 8 लाख शिक्षकांची पदे जी रिक्त होती ती 2026 मध्ये ही संख्या 10 लाखावरती पोहोचलेली आहे. शिक्षक हवे 10 लाख. 23 ला जॉईंट एंट्रन्स एक्झाम परीक्षार्थ्यांसाठी
फक्त 1,00,000 जागा उपलब्ध आहेत. 2014 मध्ये 3,00,000 विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी गेले होते. 2014ला 3,00,000. तर 2026 मध्ये ही संख्या 9,10,000वरती पोहोचली आज. इतकी मुलं परदेशात जात आहेत. का परदेशात जात आहेत? मी 2014 साली मी एक डॉक्युमेंटरी केली होती, छोटीशी एक फिल्म केली होती 16 मिनिटाची. आपण जरूर बघा, YouTube वरती आहे. त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की शिक्षण इथे पण मिळू शकतं, नोकरी कदाचित इथेही मिळू शकते. ही मुलं परदेशात का जात आहेत? ही सगळी मुलं परदेशात जात आहेत याचं कारण सभोवतालचं वातावरण. मी माझ्या घरातनं बाहेर पडल्यावरती मला आनंद मिळाला पाहिजे की मी काय शहरामध्ये राहतोय, काय सुंदर रस्ते आहेत, काय चांगले फुटपाथ आहेत, काय चांगल्या बागा आहेत, काय चांगली मैदान आहेत, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. मला प्रत्येक गोष्टीला वाव आहे. मग आमच्याकडे ही गोष्ट का नाहीये? आज कित्येक चित्रकार, कित्येक खेळाडू आज आमच्या ग्रामीण भागामध्ये आहेत. वावच नाही. काय करायचं पुढे माहिती नाही, कोणाला भेटायचं कल्पना नाही. हे जे सगळं साचलंय ना, हे साचलेलं सगळं बाहेर येतंय. नीटचे पेपर फुटण्याचा राग आहेच, पण हे जे बाकीचं जे साचून ठेवलेलं आहे ना, त्याचं काय करणार आहात? दोन 2014 मध्ये परदेशातील शिक्षणावरती भारतीयांनी, परदेशात जे गेले लोक 2014 मध्ये, त्या भारतीयांनी किती पैसे खर्च झाले त्यांनी स्वतःहून जे खर्च केले, म्हणजे आपल्या देशातनं जे बाहेर पैसे गेले ते किती गेले? तर ते 79,500 कोटी खर्च झाले. 79,500 कोटी. आज हा खर्च वाढून, आज 2026 मधली गोष्ट बोलतोय, किती वरती गेलाय? तर तो 5,85,000 कोटी वरती गेलाय. म्हणजे 5,85,000 कोटी हे आपल्या देशातनं आपली मुलं बाहेर शिक्षणासाठी गेलेत, त्यांच्या आई वडिलांनी जो खर्च केलाय तो 5,85,000 कोटी आपल्याकडनं परदेशात गेलेले आहेत. हजारो उद्योगपती, हा तर लोकसभेमधला आकडा आहे, हजारो उद्योगपती आपला सगळा बोजा बिस्तारा गुंडाळून परदेशात निघून गेलेत. अहो एवढं कशाला? ज्यांनी मोदींवरती चित्रपट काढला होता, नरेंद्र मोदींवरती चित्रपट, आणि ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदींची ज्यांनी भूमिका केली होती तो विवेक ओबेरॉय, तो दुबईमध्ये राहायला गेला. दुबईचा नागरिक आहे तो भारतात राहत नाही. मोदीजींनी खूप चांगलं काम केलंय, मोदीजी देशाला मोठं करतायत, मोदीजी देशामध्ये काय 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 उद्योग आणतायत, हे आणतायत वगैरे वगैरे, अशी मुक्ता फळं जी आत्ता केली. तो कोण? आर माधवन ना, तो आर माधवन. विचारा कुठे राहतो हा आर माधवन? दुबईमध्ये स्थायिक झालेला आहे. यांना जर समजा या देशाबद्दल आहे प्रेम, या देशातल्या पंतप्रधानांबद्दल प्रेम आहे, ते विकास करतायत, हा जर समजा ह्यांना विश्वास आहे, हे परदेशात का जाऊन राहतायत? हे परिवारासकट दुबईला जाऊन का राहतायत? इथे येणार, स्पॉन्सर फिल्म मध्ये काम करणार, गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड फिल्म मध्ये, ते धुरंधर बिरंदर, आणि मग इथून करून जाणार परत दुबईला. देशात खूप चांगलं चाललेलं आहे, मी चाललो दुबईला. ही माणसं दुबईला जात आहेत. या मुलांचं काय घेऊन बसलोय आपण? दोन 2004 मध्ये काँग्रेस सरकार ज्या वेळेला होतं त्यावेळेला शिक्षणावरती खर्च किती होता? 3.2%. आज 2026 मध्ये तो किती आहे? 2.8%. म्हणजे शिक्षणावरती जेवढा खर्च व्हायला पाहिजे, अमेरिकेमध्ये जाऊन बघा, युरोपमध्ये जाऊन बघा, शिक्षणावरती काय प्रकारचा खर्च करतायत.
आज त्या मुलांना, त्या विद्यार्थ्यांना, त्या मुलांना त्यांची स्वप्न, त्यांना काय म्हणायचंय, त्यांना काय सांगायचंय, त्या प्रत्येक गोष्टींसाठी, प्रत्येक स्वप्नांसाठी त्यांच्याकडे वाटा आहेत. आज पंतप्रधान सांगतायत, त्यांच्या निवेदनामध्ये बोललेत की ही विद्यार्थी हे सगळे जे आहेत हे चुकीच्या रस्त्यावरती भरकटलेले आहेत. चुकीच्या रस्त्यावरती. मी एक ओशोंचं एक वाक्य ऐकलं, मी वाचलं होतं ज्यावेळेला मी, त्यातलं एक वाक्य होतं ओशोंचं, फार छान वाक्य होतं. आणि त्याच्यामध्ये असं म्हणाले ते कि कौन कहता है कि इस देश का युवक गलत रास्ते पे भटक रहा है. रास्ता बनाने वालों ने ही अगर गलत रास्ता बनाया है तो युवकों को क्यों टोकते हो. ते चुकीच्या रस्त्यावरती नाही आहेत. त्यांच्या आशा, अपेक्षा, महत्वाकांक्षा या सगळ्या मारल्या जात आहेत. मोदींनी सांगितलं की आज मी म्हणे त्या सगळ्या ज्यांनी कोणी ट्रोल बिल केले त्यांना मी सगळ्यांना माफ करतो. या नीटच्या परीक्षांचे पेपर फुटल्यानंतर ज्या मुलांनी आत्महत्या केल्या त्यांच्या आई वडिलांची कोण माफी मागणार. हा देश नीट समजून घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांचं, तरुणांचं, तरुणींचं म्हणणं, मत हे आपण समजून घेतलं पाहिजे. आज तो विद्यार्थी ज्या वेळेला तो हवालदिल ज्या वेळेला होतो त्या हवालदिलपणामध्ये तो जातो कुठे, मग देवाकडे प्रार्थना करायची, मला नोकरी लागू देत, मला काम मिळू देत, मला पैसे मिळू देत, नोकरी लागल्यावर माझं लग्न होऊ देत. त्याची स्वप्न असतात. मग तो विचार करतो की बाबा देवळात जाऊ, आपण देवासमोर नतमस्तक होऊ. त्याच्या लक्षात येतं अरे त्या देवळातच चोऱ्या व्हायला लागल्यात. देवळात चोऱ्या. राम मंदिरासारखं इतकं भावनिक दृष्ट्या महत्वाचं असलेलं एक राम मंदिर उभं राहतं आणि त्या राम मंदिरामध्ये 1400 कोटी, आता नुसता जस्ट आकडा आलेला आहे, 1400 कोटी रुपयांची चोरी होते. आणि याच्यावरनं सरकारमध्ये असलेले कोणीही त्याच्यावरती बोलायला तयार होत नाहीत. राम मंदिरावरती मतं मागताना बरोबर गेलात तुम्ही, मग ज्या वेळेला 1400 कोटी रुपयांची चोरी झाली, पंतप्रधान स्वतः एकटे गेले होते, सगळेजण बाजूला उभे होते, स्वतः एकट्याने जाऊन तिकडे जाऊन पूजा केली, प्रतिष्ठापना केली, सगळ्या गोष्टी केल्या. पंतप्रधानांनी याच्यावरती बोलायला नको राम मंदिराच्या चोरीबद्दल. का त्या अयोध्येमधनं एक खासदार निवडून नाही आला म्हणून आमचा संबंध तुटला, असं आहे? आज तो हवालदिल झालेला जो तरुण आहे तो या सगळ्या मंदिरांचा रस्ते पकडतोय. धर्मांध बनवू नका त्या तरुणाला. शिक्षणाच्या वाटेवरती लावा. नुसतं जय श्रीराम बोलून होणार काही नाहीये. आज अनेक गोरक्षक गाड्या पकडतायत, गायी पकडतायत, सगळ्या पकडतायत. आणि हेच आमचेच पंतप्रधान ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन सांगतायत की बीफ एक्सपोर्ट मध्ये भारत हा 1 नंबरचा देश आहे. बीफ एक्सपोर्ट मध्ये ते कापल्याशिवाय होणार आहे का एक्सपोर्ट मध्ये आपण 1 नंबरचे? मग त्या गोरक्षकांचं काय करायचं? आपण करतोय काय? देश चाललाय कुठे? देश काय विचार करतोय? काय कशाचा कशाला ताळमेळ नाही. बस दिसली जमीन की दे अदानीला, दिसलं जंगल की दे अदानीला. आम्ही काही ह्या सगळ्या गोष्टींचे काय फक्त टीका करण्यासाठी हा विषय नाहीये. मला असं वाटतं ही गोष्ट परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. या देशामध्ये काय सुरू आहे आणि काय घडतंय. मी आज अजून एक गोष्ट तुमच्या समोर आणणार आहे. माझे पत्रकार बांधव इथे आलेले असतील,
तुम्ही विचार करा, आपण जातो, श्रद्धेने जातो, मंदिरात जातो, आपण काही दानपेटीमध्ये टाकतो, ज्याच्यावरती या देशाच्या सगळ्या मंदिरांमध्ये लाखो कोटी रुपये जमा होतात. काय होतात, त्याचं काय होतं काय नाही माहित नाही. त्याचे ट्रस्ट असतात, त्याचे ट्रस्टी असतात सगळे, मग त्याच्यातनं आपल्याला कळतं चोऱ्या होत आहेत. आता हे प्रकरण घ्या, पत्र आहे प्रति माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. विषय सिद्धिविनायक मंदिर न्यास मधील दानपेटीची चोरीबाबत वरिष्ठ पातळीवरती चौकशी करण्याबाबत. जिथे आपण श्रद्धेने जातो, जिथे दानपेटीमध्ये आपल्याकडे भाविक जातात आणि पैसे टाकतात, त्याचं कारण असतं ते धर्मासाठी म्हणून आपण असे टाकतो. महोदय, आम्ही स्वाक्षरी करणारे सर्व सिद्धिविनायक न्यास मंदिर प्रभादेवी मुंबई येथील विश्वस्त आहोत. साहेब, आपण विश्वासाने आमची संबंधित ट्रस्टवरती सदस्य म्हणून नियुक्ती केली असून आपल्या विश्वासाला पात्र राहण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. भाषा पण बघा, मंदिर आहे का कंपनी येतेच कळत नाही मला. त्यामुळे मंदिरात गेल्या 1.5 वर्षाच्या कालावधीत विविध उपाययोजना राबविताना मंदिराची मिळकत 35% जादा वाढविण्यात आम्ही काही प्रमाणात यशस्वी झालो आहोत. मिळकत तुम्ही कसे यशस्वी झालात? असो महोदय, विश्वस्तांच्या सतर्कतेमुळे मंदिरातल्या दानपेटीतून पैसे चोरणारे कर्मचारी पकडले गेलेले आहेत. हे कर्मचारी पकडण्यापूर्वी दर बुधवारी मंदिरातल्या दानपेटीतील रकमेची मोजदाद ही 50 लाख रुपयाच्या आत होती. मात्र हे कर्मचारी पकडल्यानंतर गेले 3 आठवड्याची दानपेटी रक्कम ही 1.5 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. याचाच अर्थ यापूर्वी दर आठवड्याला दानपेटीतील जमा होणाऱ्या काही रकमेतील काही रक्कम ही लंपास होत होती. त्यामुळे दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांचे मंदिराचे नुकसान होत होते. याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीवर आहेत असा आमचा ठाम संशय आहे. साहेब, या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेऊन शासकीय पातळीवरती संबंधित प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी लावावी अशी आमची आपणास विनंती आहे. विश्वस्त मंडळ सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास प्रभादेवी मुंबई. हे सह्याने सह्या केल्या आहेत. राहुल लोंढे, भास्कर शेट्टी, महेश मुदलियार, जितेंद्र राऊत, मीना कांबळी, मनीषा तुपे, गोपाळ दळवी, सुदर्शन सांगळे, हे त्यांचं पत्र आहे. हे सगळं म्हणजे 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधनं चोरी होतीये. आपण भाबडेपणाने भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय. हे असल्या चोऱ्या होत आहेत. ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत. हाच तो तरुण, हेच ते विद्यार्थी परीक्षांच्या वेळेला नोकरीसाठी मंदिरामध्ये जातायत, पायऱ्या झिजवतायत, सांगतायत देवाला मला नोकरी मिळू देत, आणि त्याच मंदिरामध्ये चोऱ्या होत आहेत. तिकडचेच विश्वस्त चोऱ्या करतायत, तिकडचीच माणसं चोऱ्या करतायत. हा आमचा धर्म, ही आमची धर्माची मंदिरं. सरकारवरती विश्वास ठेवता येत नाही म्हणून मंदिरात जावं, तर मंदिरावरती विश्वास ठेवता येत नाही. ही जर समजा देशाची परिस्थिती असेल, होईल काय? रस्त्यावरतीच उद्रेक होईल. राजकारण सोडून द्या बाजूला. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींचा सामूहिक देशाचा म्हणून, राज्याचा म्हणून आपण विचार करणं गरजेचं आहे सर्वांनी मिळून. निवडणुका येतील त्यावेळेला विचार करू वेगळा. पण आज काय परिस्थिती आहे? हे का झालं? कशामुळे झालं? हा उद्रेक का झाला? मला असं वाटतं ह्या गोष्टी समजून घ्यायला नको. अनेक बारीक त्याला लेयर्स आहेत, पापुत्रे आहेत. ते पापुत्रे चढत त्याची वडी झालेली आहे. मला असं वाटतं ही गोष्ट सरकारने समजून घेणं गरजेचं आहे. आज मनातल्या तरुणांच्या, विद्यार्थ्यांच्या आशा, आकांक्षा, महत्वाकांक्षा या मला असं वाटतं विद्यार्थी सेनेने समजून घेणं गरजेचं आहे. नोंदणी होत राहील, पण त्यांची ते काय विचार करतायत मला असं वाटतं हे पाहणं गरजेचं आहे. याच्यामध्ये जर बदल झाला नाही, मी हीच गोष्ट एकदा मागे जेव्हा नीटचा पेपर फुटला होता 2016 साली, त्यावेळी मी पंतप्रधानांना फोन केला होता आणि त्यांना मी सांगितलं होतं की म्हटलं हे तुम्ही स्वतः ह्याच्यामध्ये जातीने लक्ष घाला या प्रकरणामध्ये.
म्हटलं देशातले शेतकरी आत्महत्या करतायत, हे मी 2016ला सांगितलं होतं. म्हटलं उद्या हे विद्यार्थी आत्महत्या करतील, आणि आज तेच घडलं. 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. सदस्य नोंदणी ही तर कराच, पण मला असं वाटतं या शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी विचारवंतांची गरज आहे. जे विचारवंत या देशामध्ये आहेत त्यांना बोलवणं गरजेचं आहे. त्यांची आणि या मुलांची सांगड घालून देणं गरजेचं आहे. यांची स्वप्न आणि त्या स्वप्नांना कसा आकार देता येईल याच्यासाठी म्हणून जे तज्ज्ञ या देशामधले आहेत त्यांना बोलवणं गरजेचं आहे. त्या मुलांना समजून घेणं गरजेचं आहे. मला असं वाटतं एवढीच अपेक्षा माझी आज या दिवशी मी व्यक्त करतोय. आज या विद्यार्थी सेनेच्या मुलांनी, सर्वात तरुणींनी या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची अपेक्षा, आशा, आकांक्षा या समजून घ्याव्यात आणि त्याला आकार देण्याचा मला असं वाटतं जास्तीत जास्त प्रयत्न करावा. भविष्यातल्या तुमच्या सगळ्या वाटचालीसाठी माझ्याकडनं मनपूर्वक तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीपजी पासंगी आपणास विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावे. सन्मान्य राजसाहेबांनी वेळात वेळ काढून आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं, यासाठी मी संपूर्ण विद्यार्थ्यांतर्फे, माझ्या सर्व सहकाऱ्यांतर्फे साहेबांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे इतरही नेते, सरचिटणीस हे देखील आज उपस्थित आहेत, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमासाठी कोकण कलेक्टिव्ह असतील, त्याचप्रमाणे लाईट अँड शेड, या रवींद्र नाट्य मंदिरातील सर्व कर्मचारी असतील, ज्यांनी ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी सहकार्य केलंय त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सर्वांना विनंती की आपण राष्ट्रगीतासाठी उभं राहावं. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा हा 20वा वर्धापन दिन आणि या सोहळ्याला खऱ्या अर्थानं आपण जे बहुसंख्येने उपस्थित आहात त्या सर्वांना एक विनंती आहे की आपण पुढे आता 3 गोष्टी करायच्या. एक म्हणजे हे अभियान अभिमानानं पुढे न्यायचंय. त्याचं पहिलं पाऊल जसं आपण बाहेर टाकाल, तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशनचे काउंटर्स दिसतील, नोंदणीचे काउंटर्स दिसतील, स्टॉल्स दिसतील. तिथे आपण ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीनं आपली नोंदणी करूनच जायचंय. अनिवार्यता समजून घ्या. दुसरी गोष्ट ही